गेला आपल्या महाराष्ट्रातला आणि विदर्भातला गाथा वैकुंठाला निघून गेला. समजलं का नाही? बोधे बाबा लगेच प्रमाण. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. आता 8 प्रकार प्रतिमेचे सांगितले आणि याच्या पुढे तुळशीची प्रदक्षिणा 5 सूत्र आहेत. तुळशीला प्रदक्षिणा 1, औदुंबराला प्रदक्षिणा, औदुंबर म्हणतात का उंबर, 2, वडाला प्रदक्षिणा, आवडीच्या झाडाला प्रदक्षिणा, किती झाले, शंकरजीला प्रदक्षिणा, भगवान विष्णूला प्रदक्षिणा, संत महात्म्यांना प्रदक्षिणा, विणाऱ्या गाईला प्रदक्षिणा, तीर्थाला प्रदक्षिणा, नदीला प्रदक्षिणा, आई वडिलांना प्रदक्षिणा, तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा. तुळशीच्या पाल्यामध्ये तिक्त रस आहे. आपल्याला अंजूर म्हणतात, काय खासतं थोडं असं, तिथे मोडून तो पाला लावावा. तिक्त रसाने त्या त्वचेखालचे व्हायरस सूक्ष्म मरून जातात. तुळस दिवसभर आपल्याला ऑक्सिजन वायू प्राणवायू देते आणि कर्बवायू घेते. रात्र झाली का तरीसुद्धा प्राणवायू देते आणि कर्बवायू घेते. पण रात्र झाली इतर झाडं काय करतात बरं का, प्राणवायू घेतात ना कर्बवायू सोडतात. पण सतत 24 तास प्राणवायू देणारी तुळस आहे. आणखी सांगतो, तो इंग्रजीमध्ये बेसिल हे तिला नाव आहे. राधा, वृंदा, हरिप्रिया, हरिपावनी आणखी एक नाव आहे. तिची तुलनाच होत नाही म्हणून तुलस असं एक नाव आहे. आणखी एक सांगू का, चहा पिण्यापेक्षा एवढंसं दूध घ्यावं, थोडंसं एवढंच पाणी टाकावं, आलं टाकावं त्याच्यात. आलं ध्यानात आलं, काय आलं, अद्रक, आणि त्याच्यात साखर न टाकता गुळ टाकावं, कारण साखरमुळे कफ होतो. जास्त दूध टाकायचं नाही. पपईच्या बी सारखी कोणती मसाल्याची वस्तू आहे, मिरी कुटून टाकावी. आलं नसलं तर अद्रक, अद्रक नसलं तर आलं, सुंठ. त्याला विश्वभेषज म्हणजे सगळ्या विश्वाचं औषध आहे ते. आणि त्याच बरोबर त्यात काय टाकायचं, तुळशीचा पाला आणि उकडू द्यायचा आणि तो काढा घ्यायचा. सर्दी आपोआप कमी होते. हा काय बोलता बुवा, 5 मिनिटात सर्दी कंट्रोल होते. पण ध्यानात ठेव, कृत्रिम गोळ्या औषधी किडनीवर परिणाम करतात का नाही याचा पहिले अभ्यास कर भाऊ. गप्पा मारू नको, इंग्रजी दवाईया. पुढचं सांगू, इतकी सुंदर तुळशीचा काढा प्यावा. प्रेताच्या तोंडात तुळस टाकतात. कंठी मिरवा, व्रत करा. बरं, तुळशी आरगळा. हो, मग सर्दी कमी होते. सर्दी चालता चालता कोणालाही सर्दी होते. 2 जणांना सर्दी होऊ नये, एक कीर्तनकार बुवा लोकांना होऊ नये. बारमाही बागायत होऊन जाते. कशाची, कीर्तनकाराला सर्दी होऊ नये आणि दुसरी सर्दी स्वयंपाक करणाऱ्यांना होऊ नये. मोजा 5 सूत्र मोजा. काढ सारावा चिंतने, 1 एकांत वासे, देवाच्या पूजने, गंगा स्नान, देवाचं पूजन. किती झाले? मग आणखी सांगा ना काही साधन. आहार कसा घ्यावा, युक्त
दुसरं चरण सुरू झालं. जशी लोखंडाची साकडी, जशी फुलाची पाकडी आणि तशीच चरणाची साकडी. योग्य हार घ्यावा. आता माझी स्वतःची वात प्रकृती आहे, तर मी वांगी, गवार, वाजा म्हणतात का गवार म्हणतात? गवार, त्याला आमच्याकडे वाजा म्हणतात. वांग, वाजा, वा करून देतात. तो वात आहे ना, खरोखरच वात आहे तिन्ही वस्तूंमध्ये. साबुदाणा आणि भगर हे थंड पदार्थ आहेत. केळं कफ वाढवणार आहे. ज्याला कफ प्रकृती आहे, खॅकॅंग खॅंग खॅकॅक खॅक, त्याने केळं सीताफळ सांभाळायचं, फ्रीजचं पाणी प्यायचं नाही, बारमाही कोमट पाणी प्यावं. शांततेनं ऐका. ज्याची पित्त प्रकृती आहे त्याने हिरव्या मिरच्या भाजून खोडा करून द्या. तुमच्यासारखा एक कीर्तनकार आहे अकोला जिल्ह्यातला अळंदीत. मला मिरच्या वाढल्या म्हटलं उचलून घ्या. नाही म्हणे माझ्याकडे द्या. आपण जसं काकडी खातो तशा काकडीसारख्या मिरच्या खाऊन गेला 6. म्हणे बुवा मला काहीच होत नाही, काहीच होत नाही, काहीच होत नाही. आणि झालं तर मग मागून बोंबला लागला माझ्याजवळ. म्हणे बाबा मला बक्षीस भेटलं. म्हटलं काय? म्हणे मूळ व्याध झाली. तिखटपासून शरीराला मामूली सी विटामिन मिळतं, पण जास्त उपद्रव आहे. चोर आला तर रात्रीचं कुत्रं पकडत नाही, पाहुण्यांचा पाय नक्की पकडतं. कोण? फायदा काही नाही पण तोटा आहे. तसंच या तिखटचं आहे. त्याचबरोबर जागरण, संताप, पित्त प्रकृतीच्या माणसाने गरम मसाल्याच्या भाज्या, नाही तर मग सांभाळावं आपलं काय होईल. कफ प्रकृतीवाल्यांना केळं, सीताफळ, फ्रीजचं प्राणी, आईस्क्रीम, ताक, कढी, काय दुधाचे आणि दह्याचे पदार्थ टाळ. श्रीखंड भयान कफ वाढवतो. आणि ते कुठे ठेवलेलं राहतं? फ्रीजमध्ये. आताही माझ्या पिशवीत कागद आहे की फ्रीजची वापर केलेली वस्तू आपल्याला कफ निर्माण करते वगैरे वगैरे. आणखी एक सांगतो तुम्हाला, 2 जेवणांच्या मध्ये काहीच खाऊ नये. आज महाराष्ट्रात आळंदीमध्ये आपले बाबा मारुती बाबा आशीर्वाद देण्याकरता बसलेले आहेत. 2 जेवणाच्या मध्ये काहीच खात नाही. एवढं डाळ भात भाकरी आणि त्याच्यातही तेवढंच शरीर सांभाळलं. आता त्यांचा 92वा वाढदिवस आळंदीत साजरा झाला. का 93? 92वा झाला. विचार करा. 2 जेवणाच्या मध्ये काहीच नाही. नाही तर काही काही भज्या येऊ द्या, आईस्क्रीम येऊ द्या, हान सावड्या गुडवणे. सावड्याला लई गुणवणे आवडते. भज्या, कांदे भज्या, काही नाही. एक सांगू का तुम्हाला? युक्तहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, हा 6व्या अध्यायातला श्लोक आहे. योग्य जेवण घ्यावं. 2 जेवणामध्ये 7 तासाच्या वर अंतर पाहिजे. डॉक्टर कोणी 6 तास सांगता, मी तर 8 तास बी असलं तर चालेल. आणखी एक सांगू का तुम्हाला? शक्यतो जडान्न टाळत राहावं. पुरणाची पोळी जडान्न आहे, शिरा हे जडान्न आहे. आणि काय करतात काही काही महिला, हे गावराने तूप पाव किलो आणलं, मग तुम्हाला किती वाढायचं? छटाक वाढायचा ना, त्याच्यातून छटाक काढा, गरम करून वाढा. व सगळंचं सगळं पाव किलो गरम करतात. आणि पुन्हा आणखी उरलेलं ठेवलं, आणखी पुन्हा पाहुणे आले का आणखी तेवढं गरम करतात. वारंवार गरम केल्याने ते तूप कप तयार करतं, घसा धरतं. शांत मना नाही का? ज्याच्या घरी गाय नाही, ज्याच्या घरी म्हैस नाही, त्याच्या घरी गावराने तूप तयार होतं. दररोज आणलेलं चांगल्यातलं चांगलं दूध त्याला तापवत राहून त्याची साय काढत राहून त्या साईचं तूप घरी बनतं. पण बनवणार पाहिजे. दिवसभर हा जो मोठा प्रोग्रॅम आहे, युनिव्हर्सल पातळीचा मोठा प्रोग्रॅम, कुठे दूध उरणार तुमच्या घरात? मी एक जाता जाता सांगून निघून जातो, आहार तरी सेविजे, युक्तीचे नि परियुक्तीचे नि मापे मविजे, क्रियाजात आचर्जे त्याची स्थिती. पुन्हा ऐका, पेट नरम पेर गरम, शिर्क रखो ठंडा आणि आया रोग उसे मारो डंडा. जे तुम्ही टूथपेस्ट वापरतात त्याच्यात गुरढोरांची हाडं राहतात. तुम्हाला माझं बोलणं जर पटलं नाही, सरळ तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये चालले जा आणि तिथे विचारा टूथपेस्टचे घटक द्रव्य काय आहेत. इंग्रजी बोलणार त्याला फॉर्म्युला म्हणतात. पहिलाच फॉर्म्युला त्याच्यात बोनॅस पावडर आहे. बोन म्हणजे हाड, बोनॅस म्हणजे हाडांची पावडर, पावडर म्हणजे बुकटी. त्याच्याशिवाय बनत नाही. लवंग अर्क, पेपरमीट
आणि त्याचप्रमाणे केमिकल टाकून ते बनवलं जातं. तुमच्या तोंडात काय आहे? आम्ही 7-8च कीर्तनकार आहेत महाराष्ट्रामध्ये ते न वापरणारे. आता परत सांगतो तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या जीवनसत्वाचा समावेश होईल असा आहार घ्यावा. आता परत सांगतो तुम्हाला, हा एक विषय आहे. अर्ध पोट अन्नाने भरावं, चाराने पोट पाण्याने भरावं आणि चाराने पोट हवा फिरण्याकरता मोकळं ठेवावं. काही काही इतकं गोडाऊन पॅक करतात, अरे शटर गेटही लागत नाही. हान हान खाय खाय चरण आहे बुवा, तोंडे खाये फार. आलं ध्यानात आता. चित्त खोटे चालीवरी, रोग भोगाची अंतरी रसना अनावरी तुका म्हणे ढुंग आहे. हे बोलावं आमच्या महाराजांनी, निवृत्ती महाराज देशमुख, निवृत्ती महाराज वक्ते, त्यांनी बोलावं. हे ते भीत नव्हते कोणाला. आपण आपली प्रकृती सांभाळा, काय करता बाकीचं. आता थंडा नावे, गार पाण्याने स्नान, पण मला वाताचा त्रास असल्यामुळे मी ते वापरत नाही. थंडा नावे उन्हा खावे, रात पहिला प्रहर सोवे. 9ला झोपी जावं, पण कीर्तन नसेल तेव्हा. थंडा नावे उन्हा खावे, रात पहिला प्रहर सोवे, वो हकीम के घर कभी नाही जावे. म्हणजे योग्य आहार, जेवल्यावर थोडं चालफिर करावी आणि इंद्रियाला नेम लावावा. इंद्रियाशी नेम नाही, मुखी राम म्हणू नये काही. आणि त्याचबरोबर जास्त बोलल्याने ऊर्जा खलास होते. जास्त बोलू नये, जास्त झोपू नये. बासर नावाचं गाव आदिलाबाद जिल्ह्यात आहे, आंध्र प्रदेशात. तिथे सरस्वतीचं मंदिर आहे. ते बासर नाही, लांब पल्ल्याची निद्रा, सैर निद्रा करू नये. जागणे जरी झाले तर त्यावेळेला योग्य जागरण करावं आणि शांततेनं ऐका. तुला माहिती आहे का, तुला काय कळतं, आम्ही रातच्या 3:30 पर्यंत गप्पा मारल्या. काय पुरुषार्थ केला तो. आपल्या शरीराची ऊर्जा खलास होते. मी 6 महिन्यातून एखादा दिवस राहतो मला रात्रीच्या प्रवासाचा. जे दिवसभर प्रवास करून संध्याकाळच्या कीर्तनाला पोहोचतात आणि रात्रभरचा प्रवास करून सकाळच्या कीर्तनाला पोहोचतात. निसर्गाची झोप राहिली नाही. मला आज आलं हे भागवतामुळे आलं. ते आपण आपलं शरीर सांभाळावं. आम्ही सांभाळू, पण काय फायदा आहे, तो फायदा 3ऱ्या चरणात. परमार्थ जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, आभावया जे 3रं चरण आहे त्याचीच शस्त्र यत्न करू. आपण असं करू, आता राजस्थानमध्ये जाऊन येऊ सगळेजण. कुठे? संत मीराबाईंच्या गावाला. मेवाड महाराष्ट्रात विदर्भ, महाराष्ट्रात खानदेश,
तसा राजस्थानमध्ये मेवाड भाग आहे, तिकडे कुडकी नावाचं गाव आहे. राजघराण्यात मीराबाई ज्या जन्माला आल्यात तर मीराबाई ह्या राधेचा अवतार आहेत. मीराबाईचं सौंदर्य मिहीर चेहरा होता. मिहीर आमच्या गुरुवर्य नतुसिंग बाबांनी गाथा लिहिली आहे. मिहीर चेहरा असल्यामुळे मीराबाई नाव झालं. आणि त्या मीराबाई ज्या आहेत ना राधेचा अवतार आहे आणि राधाच हे श्रीकृष्णाचं दुसरं रूप आहे. यच्च राधा यच्च कृष्ण, दोघांमध्ये अजिबात भेद नाही. आणखी एक सांगतो तुम्हाला, त्या मीराबाईंना आपण असं विचारू, मीराताई काय विचारायचं तुम्हाला, तुमच्याजवळ कोणतं धन आहे? तर मीराबाईनं उत्तर दिलं, मी रामरतन धन प्राप्त. रतन धन पायो, पायोजी महिने एक धन आहे. एक घटना ऐकून घ्या, तुमच्या पुढे सांगून निघून जातो. हनुमानजींना विचारू आपण. हनुमानजीचं एक नाव आहे अंजनेय. हे आंध्र प्रदेशातलं तेलुगू भाषेतलं नाव आहे हनुमानजीचं. अंजनीचा पुत्र म्हणून अंजनेय. तिथे गदा मारली म्हणून हनुवटीवर हनुमंत नाव झालं. ते हनुमानजींना विचारू, तुमच्याकडे कोणतं धन आहे? त्यांनी गोड उत्तर दिलं. श्लोक ऐका, अर्धा श्लोक बोलतो. रामरत्नम धन जानामी कौशल्या गर्भ संभवान. कौशल्या मातेच्या गर्भामध्ये प्रगट झालेलं रामरतन हे माझं धन आहे. बाकीचं धन तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाणं. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. साचून या धन लावी पोरासी भांडण. जोडून या धन ते वेगळं. जोडून या धन नासी वेश्या घरी. बंकट स्वामी महाराज 12 प्रमाण द्यायचे सगळे गाते त्यांच्या जिभेवर होते. त्यांची पद्धत आहे, सारख्या विषयाचे प्रमाण द्यायचे. आमची शिक्षक मंडळी आता तरुण मंडळ आहे महाराज. 506 शिक्षकांची, कोणाची ज्ञानेश्वरी तयार, कोणाचा गाथा तयार. मी म्हणू जोग महाराजांची संस्थान असे शिक्षक कधी भेटतील, पण तसेच आले बा. ही सगळी जोग महाराजांची पुण्य आहे. मी कोणाची स्तुती करत नाही, कोणाची निंदा करत नाही. काय काय ते अभंग, त्यांचं पाठांतर आहे. आताचे शिक्षक जे झाले तरुण मुलं, संस्थेतलेच विद्यार्थी, संस्थेत शिक्षक पगार नाही, काही नाही. आपण आपली साधना करा. हे धनच आहे, हे शरीरसुद्धा धनच आहे. आणि एक करावं, या शरीररूपी धनाला सांभाळण्याकरता रोगापासून तर दूर राहावं आणि त्यातल्या त्यात व्यसनापासून दूर राहावं. राहील ना ध्यानात. आणि मग हे उपाय लाभाचे उपाय आहेत ना म्हणे. हा, मग हा लाभ मिळण्याकरता काही द्यावं लागतं का?
देह समर्पिजे देवा. मग देवाला दिलं तर परमार्थ कशाने करायचा, संसार कशाने करायचा. या देहावर जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम देवाला द्या. आणि पुढचं वाक्य ऐका, भार काहीचं न घ्यावा. कर्तृत्व आणि भोक्तृत्व याच्यामध्ये साक्षी उत्तम आहे, भोक्ता मध्यम आहे आणि कर्ता हा कनिष्ठ आहे. मी हे केलं, मी ते केलं, आणि ते मी केलं आणि ते मी केलं. तू जर जन्माला आला नसता तर आपल्या गावाला शाळा झाली नसती का? तू जन्माला आला नसता तर पूर्ण नदीवर पूल झालाच नसता का? हा भार घेणं आहे. कुठल्याही कर्तृत्वाचा भार घ्यायचा नाही. प्रकृते क्रियमाणाने, हा श्लोक 27वा श्लोक आहे 3ऱ्या अध्यायातला. प्रकृती करी कर्मे ती मिया केली म्हणे भ्रमे, येतं करता येणे नामे बोली जे देव. पण एक काम करता का, मी सांगतो ते. या अभंगाचं पहिल्या चरणातलं पहिलं अक्षर काय आहे? काळ. आणि शेवटच्या चरणातलं शेवटचं अक्षर सांगा. काळ आनंदात जातो. पहिल्या चरणातलं पहिलं घ्यायचं, नुसतं एकच अक्षर, आणि शेवटच्या चरणातलं शेवटचं. पहिलं आहे काळ आणि शेवटच्या चरणाचं काळ आनंदात जातो. एवढी प्रार्थना करतो. तरुण असो, म्हातारा असो, वयस्क असो, यांनी व्यसन सोडा, आरोग्य जोडा. खवा मावा रवा पोहा, पचेल तेवढा खावा. कावा दावा हेवा, यापासून दूर राहावा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि राहिलेली वर्गणी देऊन मग घरी जावा. व्यसन, शासन आणि फॅशन. मी स्वतःची पित नाही, उपाशी बसून राहतो. काहीच नाही मिळालं तर मुरमुरे खाऊन घेतो. काय काय सांगितलं मी? व्यसन आणि काय? व्यसन नाही. कोण बोललं तिकडे? मला स्वतःला कुठलंच व्यसन नाही. दुसरी गोष्ट एक सांगून जातो, चहा सुद्धा वाईटच आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, या शरीराकडून परमार्थ करून घ्यायचा आहे म्हणून याला सांभाळायचं. संपूर्ण जीवन सत्वयुक्त चौरस आहार घ्यावा. बडीशूपमध्ये सुद्धा ए व्हिटॅमिन आहे, आंब्यामध्ये ए व्हिटॅमिन आहे, गाजरामध्ये, आंब्यामध्ये, अंजिरामध्ये ए व्हिटॅमिन आहे, पालकाच्या भाजीमध्ये ए व्हिटॅमिन आहे. ए व्हिटॅमिनमुळे डोळे चांगले राहतात. बी व्हिटॅमिन दुधाची साय, नारळातलं पाणी, नारळातलं खोबरं, शेंगदाणे, बदाम, आणि याच्यापासून पचन सुलभ होतं म्हणून बी व्हिटॅमिन पाहिजे. सी व्हिटॅमिन हाडं हिरड्या पक्क्या होण्याकरता. जीवनसत्वाचा समावेश असलेला आहार चांगला घ्या. नाही मला 7-8 मिरच्या भाजून द्या, काहीच फायदा नाही. मी तुम्हाला माहिती आहे, हा मुलगा व्यसनी आहे, दारुडे आहे, अशा मुलाला घर जवाई करायचा का? समजलं ना? घर जायला पोसणं बी पडतो आणि त्रास बी सहन करणं पडतो. काहीच करायचं नाही. आपली नाम साधना, अध्ययनाची साधना आणि सत्संग, पंढरी आळंदी, त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या करणं, परोपकार करणं, शक्य होईल तेवढं अन्नदान करणं. ज्ञानेश्वर युक्त आहार विहार.
देवा